मी जेव्हा चौथीला होते तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे इतिहासाचं पुस्तक होतं. त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्या लढायांविषयी, त्यांच्या पराक्रमांविषयी माहिती दिलेली होती. कदाचित तुम्हाला देखील असेल. तुमच्यापैकी किती जणांनी त्या चौथीच्या पुस्तकामध्ये हा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण एक गोष्ट सांगायला मात्र दुःख होतं की त्यावेळेस संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी कदाचित इतरांना जास्त प्रमाणामध्ये माहिती नसावी. त्यामुळे आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना असं सांगितलं जायचं की शिवाजी महाराजांनी इतक्या अथक प्रयत्नांनी मिळवलेलं हे स्वराज्य संभाजी महाराजांनी घालवलं. अगदी 6वी-7वीपर्यंत येईपर्यंत मनामध्ये नेहमी तेच होतं. शिवाजी महाराजांनी मिळवलेलं स्वराज्य त्यांच्याच मुलाने म्हणजे संभाजी महाराजांनी घालवलं. पण जसे जसे मोठे झालो, पुस्तक वाचनामध्ये आली, तेव्हा संभाजी महाराजांच्या पुस्तकांचं वाचन केलं असता असं समजलं की अरे, आत्तापर्यंत आपल्याला जी माहिती मिळाली होती ती तर अगदी चुकीची होती. हळूहळू त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवली आणि वाचली. त्यांची जीवनकथा वाचून तर अंगावरती शहारेच आले. त्यांच्या जीवनाचा अंत जेव्हा वाचला तेव्हा मात्र अंगाचा थरकाप उडाला, अश्रूंना बांध फुटले. ज्या राजानं आपल्या स्वराज्यासाठी आपलं स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं तो राजा खरंच किती महान असेल हे कळलं. आता छावा चित्रपट आला. खूप जणांनी तो चित्रपट पाहिला. तो चित्रपट पाहिल्यानंतर खूप जणांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की मराठी साम्राज्य हे खूप शूर होतं, मराठी मावळेही खूप शूर होते. मग जेव्हा मराठी साम्राज्याचे छत्रपती शिवशंभूस राजे पकडले गेले तेव्हा मावळे कुठे होते? मावळ्यांनी काही प्रयत्न का केले नाहीत? खरे पाहता इतके शूरवीर राजे कधी औरंग्याच्या हाती लागले नसते जर का आपलीच माणसं फितूर झाली नसती. महाराजांना संगमेश्वरमध्ये फितुरीनं कैद केल्यानंतर मुघल सैन्याला ही भीती कायम होती की आपल्या राजाला सोडवण्यासाठी मराठा कुठूनही हल्ला करतील आणि आपल्या राजाला सोडवून नेतील. त्यामुळेच मुकबर खानाने लगेचच त्यांना आत्ताचा धर्मवीरगड, जो अगोदर बहादूरगड या नावाने ओळखला जात असे, तिथे हलवले. कारण तो किल्ला हा भुईकोट किल्ला होता. आतापर्यंत आपण जितकं पाहिलं ऐकलं त्यामध्ये आपल्याला इतकं तर समजलं की संभाजी महाराज हे खूप शूरवीर राजे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते. त्यामुळे साहजिकच त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत का? राजांना सोडवले का नाही? हा विचार साहजिकच येऊन जातो. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या राजांचा इतिहास असा आहे की असे म्हटले जाते की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हीच भावना प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होती. पण संपूर्ण इतिहासातील ही एकमेव अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये लाखो लोकांना लाखोंचं स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांचा पोशिंदा म्हणजेच आपले संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इतके शूरवीर आणि धर्मवीर राजे, पण आपल्याच माणसांतील फितुरीमुळे ते पकडले गेले आणि त्यांना इतक्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. हे पाहून आपले मन हेलावून जाते. आपल्या स्वराज्यातील मावळ्यांचं एक वैशिष्ट्य होतं, जरी ते कणभर सैन्य असेल तरी ते मनभर सैन्यावरती तुटून पडत होतं. त्यांना प्रोत्साहन देणारे आपले स्वराज्य होते, आपले राजे होते. मग तेच मावळे आपल्या संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाहीत? एकापेक्षा एक शूरवीर सरदार आपल्या मराठा मावळ्यांमध्ये होते, तरी देखील ते संभाजी महाराजांना त्या औरंग्याच्या कैदेतून का सोडवू शकले नाहीत? इतके प्रचंड शूरवीर असणारे मावळे त्यावेळी काय करत होते? छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत याची काही कारणं होती. ती कारणं अशी की जेव्हा मुकबर खानाने संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आला होता तेव्हा संताजी आणि बहिरची घोरपडे देखील तिथेच होते. पण संभाजी महाराजांनी त्यांना रायगडाला वाचवा म्हणून हुकूम दिले. त्यामुळे मनात नसतानाही त्या दोघांना रायगडाकडे फिरावे लागले होते. संभाजी महाराजांना दगाफटका करून कैद करणाऱ्या औरंगजेबाने एकाच वेळी संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केले आणि दुसरीकडे त्या जुल्फिकार खानाला रायगडाला वेढा घालण्यास सांगितले. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला त्यावेळी लाखोंच्या मुघल सैन्यानं वेढा घातलेला होता. आता एकीकडे स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज आणि दुसरीकडे स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या हातात जाईल की काय ही भीती निर्माण झालेली होती. कोणतीही पूर्वकल्पना नसताना जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा घातलेला होता. आता रायगडाला त्यातून कसं वाचवावं हाच विचार प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये होता. राज्याचा सर्वात महत्त्वाचा कारभार हा रायगडावरनं चालत होता. काहीही झालं तरी रायगड मुघलांच्या हाती लागता कामा नये याच गोष्टीवर विचार प्रत्येकजण करत होता. त्यामुळे संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये कैद केले आहे ही बातमी पोचायला मावळ्यांना उशीर झाला. छत्रपती संभाजी महाराजांना मावळे सोडवू शकले नाहीत
याचं दुसरं कारण म्हणजे संभाजीराजांना कैद झाली हे जेव्हा औरंग्याला कळलं तेव्हा त्यानं त्याची लाखोची फौज पाठवली आणि जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी करून ठेवलेली होती. ज्या मार्गाने संभाजी महाराजांना मुघल औरंग्यापर्यंत घेऊन जाणार होते ते मार्ग मुघल सैन्यानं अगोदरच बंद करून ठेवले होते. मावळ्यांसाठी मोठं संकट होतं. एकीकडे स्वराज्याचे छत्रपती होते तर दुसरीकडे पूर्ण स्वराज्यच होतं. दोन संकट उभं राहिली होती. एकाच वेळी दोन संकट उभी राहिल्यामुळे नेमकं आता काय करावं याची कल्पना मावळ्यांना येऊ शकली नाही. संभाजी महाराजांना वाटेतच कसं सोडवायचं हे विचार करेपर्यंत मुकबर खानानं संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोचवलं देखील होतं. इथे औरंगजेबाचा जवळजवळ 4 ते 5 लाखाचा सैनिक उभा होता. जर सर्व मावळे एकत्र येऊन त्यांनी जर का औरंगजेबाच्या मुघल सैन्यावरती हल्ला केला असता तर ते संभाजी महाराजांना वाचवू शकले असते. पण असं करणं देखील शक्य नव्हतं. कारण संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुकबर खानानं त्यांना बहादूरगडावर नेले. हा किल्ला म्हणजे एक भुईकोट किल्ला होता. त्या किल्ल्याच्या अवतीभोवती मुघलांचं 4 ते 5 खानाचं सैन्य उभं होतं. त्यामुळे त्याच्यावरती मावळ्यांनी थेट हल्ला करणं शक्य नव्हतं. त्या ठिकाणी गनिमी कावा वापरण्यासारखं देखील आजूबाजूचा परिसर नव्हता. त्यामुळे मावळ्यांना तिथे कोणतीच हालचाल करता येत नव्हती. कारण मराठ्यांकडे जास्त सैन्य नव्हतं आणि हा किल्ला भुईकोट असल्यामुळे जर का त्या किल्ल्यावरती हल्ला केला असता तर छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे मावळे हल्ला करण्यासाठी आले असते ते देखील सर्वच्या सर्व मारले गेले असते. छत्रपती देखील औरंग्याच्या कैदेत होते आणि जर मावळे देखील तिथेच अटकले असते तर स्वराज्य मिळवणं औरंग्याला अगदी सहज शक्य झालं असतं. संभाजी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की स्वराज्याला वाचवा, कारण स्वराज्य मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतले होते. त्यानंतर मराठा साम्राज्य निर्माण झाले होते. ते सहजासहजी असे मुघलांच्या हाती जाणे योग्य नव्हते. म्हणून संभाजी महाराजांनी मरण पत्करलं, पण ते मुघलांच्या पुढे वाकले नाहीत. पण ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना मारलं त्याच औरंग्याला या मराठी मातीत या मराठी मावळ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सळो की पळो करून सोडलं होतं. स्वराज्य जिंकण्याची इच्छा घेऊन आलेला तो औरंग्या शेवटपर्यंत स्वराज्य जिंकू शकला नाही. मराठ्यांचं राज्य जिंकायचं ही त्याची मनीषा होती आणि ती फक्त मनीषाच राहिली. कारण त्याला 27 वर्षापर्यंत अथक प्रयत्न करून देखील त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि यातच त्याचा सर्वात मोठा पराभव झाला. छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न केले होते, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यामुळे आपल्या स्वराज्याचा छावा मात्र गमवावा लागला होता. संभाजी महाराज हे खूप शूर होते, वीर होते आणि त्यांनी ज्याही लढाया केल्या त्यात त्यांनी विजयच मिळवला होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांनी मिळवलेलं हे स्वराज्य ची परंपरा पुढे नेली होती. ही गोष्ट आम्हाला कळायला उशीर लागला होता, पण आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट समजावी म्हणून त्यांना अशाच नवनवीन माहिती नेहमी देत राहा. त्यांच्या समोर थोर राजांविषयी सांगत राहा हीच प्रार्थना. जय भवानी, जय शिवराय.